जिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रीज मध्ये चुकूनही ठेवू नका हे पदार्थ विषारी बनवून पोट वातड्यांना टाकतात पूर्णपणे जाळून। आता सावध व्हा। शिजवलेले अन्न आणि खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो तर ते रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतो। फ्रीज मुळे हे पदार्थ ताजे राहण्यास मदत होते, पण फ्रीज मध्ये अन्न ठेवताना खूप काळजी घेतली पाहिजे, कारण काही गोष्टी फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर खराब होतात आणि शरीरात टॉक्झिन्स तयार होतात। तज्ञांनी अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे जे चुकूनही फ्रीज मध्ये ठेवू नये। यामागचे कारणही त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे। फार कमी लोकांना याबद्दल माहित आहे, म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणला आहे, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहून या चुका करणार नाही। चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ आणि फ्रीज मध्ये ते का ठेवू नये। कांदा होतो खराब। कांदा कधीही फ्रीज मध्ये ठेवू नये, कारण असे केल्याने कांदा आपला ओलावा गमावतो आणि बुरशीला बळी पडतो। म्हणून कांदे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नये, तसेच ते बटाट्यासोबत सुद्धा कधीच ठेवू नये। अनेक लोकांना ही गोष्ट माहीतच नसल्याने ते चुका करतात आणि खूप सारे कांदे आणून फ्रीज मध्ये ठेवतात व पुढे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। त्यामुळे तुम्ही अशी चूक करत असाल तर ती आताच थांबवा। लसणावर सुद्धा ठेवा लक्ष। कांद्याप्रमाणेच लसूण देखील रेफ्रिजरेटर मध्ये ठेवू नये, यामुळे लसूण आतून रबरासारखे बनते। लसूण आणि कांदे नेहमी कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवावेत। अनेक घरात बाजारातून लसूण आणल्या ते फ्रीज मध्ये ठेवले जाते। अशी चूक करून आपण लसणाची क्वालिटी कमी करतो। अनेकांना हा गैरसमज असतो की लसूण यामुळे फ्रेश राहील, परंतु अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांच्याकडून चूक होते आणि लसूण खराब होतात। टोमॅटो सुद्धा फ्रीज मध्ये ठेवू नये। बहुतेक लोक टोमॅटो फ्रीज मध्ये ठेवतात, पण असे केल्याने त्याची चव, फ्लेवर आणि रस नष्ट होतो। या एका चुकीमुळे टोमॅटो मधील पोषक घटक सुद्धा नष्ट होतात। टोमॅटो साठवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे रूम टेम्परेचर मध्येच साठवणे। जाणकार सुद्धा सांगतात की तुम्हाला जर वाटले की तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त काळ टिकावेत तर ते उघड्यावरच ठेवावेत। उघड्यावर ठेवलेले टोमॅटो आहे तसेच राहतात व जास्त काळ टिकतात। ते फ्रीज मध्ये ठेवणे म्हणजे स्वतःहून त्यांना खराब करणे होय, हे लक्षात ठेवा। शिमला मिरची कशी ठेवावी? जर तुम्ही शिमला मिरची फ्रीज मध्ये ठेवत असाल तर ती सवय ताबडतोब बंद करा, कारण कमी टेम्परेचरला शिमला मिरचीची स्किन मऊ होते आणि तिच्यातील कुरकुरीतपणा गमावला जातो, ज्यामुळे शिमला मिरचीची चव पूर्णपणे नष्ट होते। शिमला मिरची ही अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते, पण गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीज मध्ये ठेवली जाते व ती ताजी होण्यापेक्षा खराबच होते व तिची क्वालिटी सुद्धा उतरते। केळी थंड वातावरणात ठेवल्यास रेफ्रिजरेटरमुळे ती काळवंटात। केळी ही नैसर्गिकरित्या पिकू द्यायला हवीत। थंड वातावरण असल्यास त्यात व्यत्यय येते, केळी काळी पडते आणि चवीला खराब लागते। त्यामुळे चुकूनही केळी फ्रीज मध्ये ठेवू नये। मध कसा ठेवावा? मधात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि आम्लता जास्त असते। या गुणधर्मामुळे मधात बॅक्टेरिया नसतात। फ्रीज मध्ये ठेवल्यास त्याच्या अगदी उलट होते, त्यामुळे चुकूनही मध फ्रीज मध्ये ठेवू नये। बटाटे स्टार्च युक्त आहे, जे कोरड्या वातावरणात वाढतात। रेफ्रिजरेटरमुळे स्टार्चचे रूपांतर शर्करेमध्ये वेगाने होते, ज्यामुळे बटाटे चवीला गोड लागतात। तुम्हाला गोड बटाटे खायला आवडतील का? नाही ना? मग फ्रीज मध्ये ठेवू नका। कॉफी हायग्रोस्कोपिक आहे, याचा अर्थ ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ओलावा आणि गंध शोषून घेते। फ्रीज मध्ये कॉफी सभोवतालचे जे काही असेल त्याची चव आणि त्याचा गंध शोषून घेऊ शकते, त्यामुळे कॉफी फ्रीज मध्ये ठेवू नये। त्यानंतरचा पदार्थ म्हणजे ब्रेड।
बरेचदा आपण बाजारातून ब्रेड आणला की तो अर्धा वापरतो आणि अर्धा ब्रेड तसाच राहतो. अशा वेळी तो खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीजमध्ये ठेवतो. पण असे करणे योग्य नाही. याचे कारण म्हणजे फ्रीजमध्ये ब्रेड ठेवला की तो कडक आणि वातड होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तो मोकळ्या हवेत बंद करून ठेवणे केव्हाही चांगले. यानंतरचा पदार्थ आहे जाम. आपण कधी ब्रेडला लावण्यासाठी तर कधी पोळीला लावण्यासाठी बाजारातून जाम आणतो. या जाम मध्ये साखर आणि प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते बाहेर ठेवले तरी चांगले टिकतात. मात्र आपण तरी ते फ्रीजमध्ये ठेवतो. यामुळे जाम विनाकारण घट्टसर होते. त्यामुळे जाम बाहेर ठेवला तरी चालतो. लिंबू वर्गीय फळे. संत्री आणि लिंबू यांसारखे सायट्रिक प्रवृत्तीचे फळेही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. या गोष्टी आम्लयुक्त असतात आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात. यानंतर आहे केचप. फूड मार्केटिंग इन्स्टिट्यूट आणि कॉर्नल युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्सच्या मते न उघडलेले केचप किमान 1 वर्ष टिकते. केचपची बॉटल किंवा पाउच उघडल्यानंतर ते फ्रीजमध्ये 1 महिना किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास 6 महिने टिकते. त्याचबरोबर गरम मसालेही काही जण फ्रीजमध्ये ठेवतात. ते फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही. ते बाहेर व्यवस्थित टिकू शकतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.